जगातले सगळे सुख जरी त्या राज्यामध्ये उपलब्ध असले, पण तिथे जर मनुष्य प्राणी तर सोडाच, कुठलाही पशु पक्षी प्राणी किडा मुंगी अळी झुरळ असं काहीही नसेल, तर त्या राज्याचं सम्राट पद सुद्धा आपण नाकारणार आहोत. हे आपण स्ट्रेस मॅनेजमेंटच्या तिसऱ्या भागामध्ये बघितलं. त्याच्याच अनुषंगानं आणखी काही बाबी लक्षात आणून देण्यासाठी या चौथ्या भागामध्ये मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी, आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. ज्यांनी हा तिसरा भाग पाहिलेला नसेल त्यांना माझी विनंती आहे की अगोदर तो तिसरा भाग पाहून घ्यावा आणि त्यानंतर या भागावर आपण पुन्हा एकदा यावं. गृहीत धरा की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या राज्याचं सम्राट पद तुम्ही नाकारणार आहात, त्याच पद्धतीनं आता ही गृहीत तुम्ही असं धरा की एखाद्या तुम्ही नदी किनाऱ्यावर गेलेले आहात आणि तुम्हाला नदीचा पहिलं तीर गाठायचा आहे. नदीच्या या तीरावर असताना तुमच्या असं लक्षात आलंय की अतिशय सुंदर 2 मजली जहाज इथे आहे आणि हे जहाज इतकं अप्रतिम, इतकं सुंदर आहे की एवढं मस्त जहाज तुम्ही आतापर्यंत कधीच बघितलेलं नव्हतं. आणि असं सांगितलं जातं की ह्या जहाजामध्ये जे बसतात ना, त्यांना 5 स्टार हॉटेलच्या सगळ्या सुविधा अगदी फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जातात. पण फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की हे जहाज अजूनही त्याला नांगर टाकून ठेवलेलं आहे, ते पाण्यावर सोडण्यात आलेलं नाही. पण जर तुम्हाला आताच पहिलं तीर गाठायचा असेल तर छोट्या छोट्या बोटी, छोट्या छोट्या होड्या मात्र या पाण्यावर जा ये करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारून तुमच्याकडून उत्तर मागवण्याची मला आवश्यकताही वाटत नाही, कारण तुमचं उत्तर काय असणार आहे हे मला ऑलरेडी माहीत आहे. जरी 2 मजली असलं, कितीही सुंदर असलं, 5 स्टार हॉटेलच्या सोयी सुविधा जरी पुरवण्यात येत असल्या तरी सुद्धा हे जहाज जेव्हा केव्हा पाण्यावर सोडलं जाईल तेव्हा आपण नदीचा पहिलं तीर गाठूया असा विचार कुणीही करणार नाही. त्याऐवजी तुम्ही ताबडतोब त्या होड्यांमध्ये किंवा त्या बोटींमध्ये बसाल आणि पहिलं तीर गाठण्याचा तुमचा मार्ग सुरू होईल. अर्थात त्याच्या अगोदर, म्हणजे मला ती पण खात्री आहे बरं का, की त्याच्या अगोदर तुम्ही ह्या 2 मजली जहाजावर स्वतः जाल, वेगवेगळ्या ठिकाणी फिराल, वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो काढाल, सेल्फीज काढाल आणि हे सगळे फॉरवर्ड करता करता मग त्या होड्यांमध्ये आणि त्या बोटींमध्ये तुम्ही नक्कीच बसाल. मग आता मुद्दा असा निर्माण होत आहे की हे 2 मजली अतिशय सुंदर जहाज असतानाही तुम्ही त्या जहाजामध्ये बसणं का प्रिफर नाही केलं? कारण ऑफकोर्स ते पाण्यावर सोडण्यात आलेलं नव्हतं. म्हणजेच पाणी हा घटक त्या जहाजासाठी खूप महत्त्वाचा होता. ते पाण्यावर सोडण्यात आलं नव्हतं म्हणून त्या जहाजाचं अस्तित्व आपल्या लेखी एकदम शून्य असं होतं आणि म्हणूनच जहाजाच्या ऐवजी त्या छोट्या बोटींमध्ये बसणं आपण प्रिफर केलं होतं. याचाच अर्थ काय? पाण्यामुळे त्या जहाजाच्या अस्तित्वाला अर्थ आहे. जसं आपण सम्राटपदाच्या संदर्भात बघितलं होतं ना की आपल्या सभोवताली सगळे लोक आहेत, वेगवेगळ्या परिस्थिती, वेगवेगळे ऑकेजन्स किंवा वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि या सगळ्यांमुळेच आपल्या अस्तित्वाला अर्थ असतो. बरोबर की नाही? तसंच त्या पाण्यामुळेच जहाजाच्या अस्तित्वाला अर्थ असतो. पण जे पाणी ह्या जहाजासाठी अत्यंतिक महत्त्वाचं आहे, ज्या पाण्यामुळेच त्या जहाजाच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होतो, तेच पाणी एका केसमध्ये या जहाजासाठी अत्यंत त्रासदायक ठरणार आहे. कोणत्या? यस, जेव्हा हे पाणी जहाजाच्या आतमध्ये जायला लागतं ना तेव्हा खरा प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणजेच त्याच अनुषंगानं हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं की जेव्हा आपल्या सभोवतालची परिस्थिती, एखादी घटना, एखादी व्यक्ती आपल्या डोक्याच्या आत जायला लागते ना तेव्हा खरा प्रॉब्लेम क्रिएट होतो. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात आणून देते बरं. पाण्यामुळे जहाजाच्या अस्तित्वाला अर्थ आहे. या सभोवतालच्या परिस्थितीमुळे, लोकांमुळे, घटनांमुळे आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे. पाणी जर जहाजाच्या आत जायला लागलं तर जहाजासाठी प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि ह्याच परिस्थिती, घटना किंवा व्यक्ती आपल्या डोक्याच्या आत जायला लागल्या तर प्रॉब्लेम क्रिएट होतो. मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय आहे? अतिशय सिंपल.
जहाजाच्या आतमध्ये पाणी न जाऊ देण्याची आपण जशी काळजी घेतो ना, तशीच काळजी या सगळ्या परिस्थिती, घटना किंवा व्यक्ती आपल्या डोक्याच्या आत जाणार नाहीत यासाठी घ्यावी लागते. आता मुद्दा लक्षात आला? सम्राट पदाचं जे उदाहरण दिलं होतं ते यासाठी की सभोवतालच्या व्यक्तीसुद्धा आपल्या अस्तित्वाला अर्थ देत असतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला इथे जगण्यामध्ये किती स्वारस्य आहे हे लक्षात आणून देण्यासाठी. आणि जहाजाचं उदाहरण याचसाठी दिलं आहे की ज्या घटकांमुळे आपल्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होतो ते घटक डोक्याच्या आत जायला लागले तरच प्रॉब्लेम क्रिएट होतो. आणि म्हणून जशी आपण काळजी घेतो पाणी जहाजाच्या आत न जाऊ देण्याची, तशीच आपण काळजी घेतली पाहिजे की ह्या सगळ्या व्यक्ती, घटना, परिस्थिती आपल्या डोक्याच्या आत न जाऊ देण्याची. आणि म्हणूनच म्हणजे लक्षात ठेवा, व्यवस्थितरित्या ऐकून घ्या. म्हणूनच आता जर पुढच्या वेळेस पुन्हा असं काही घडलं की कोणीतरी फार विचित्र पद्धतीनं आपल्याला ओव्हरटेक केला, काही कारण नसताना सुद्धा आपले बॉस आपल्यावर चिडले, काही कारण नसताना सुद्धा घरामध्ये वाद सुरू झाला, मुलं अभ्यास करत नाही ते जाणवायला लागलं, आपला शेजारी पुन्हा एकदा आपल्याशी काही कारण नसताना भांडायला लागला, तर त्यांच्याशी भांडण करण्याच्या ऐवजी, सगळा स्ट्रेस स्वतःवर ओढवून घेण्याच्या ऐवजी जस्ट मनातल्या मनात एवढंच म्हणा, यस, तुमच्यामुळेच तर मी सम्राट पद सोडलं होतं आणि इथेच राहणं प्रिफेर केलं होतं. यस, जोक अपार्ट, पण मतितार्थ काय आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. मग आता आपण पुढच्या भागापासून असे काही मुद्दे पाहायला सुरुवात करणार आहोत ज्याचा फायदा म्हणून ह्या व्यक्ती, घटना आणि प्रसंग आपल्या डोक्याच्या आत न जाऊ देणं कसं शक्य करायचं हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. तोपर्यंत धन्यवाद.